हॅलो मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? आज आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये, त्याच्यामुळे मी म्हटलं हा व्हिडिओ थोडासा तुमच्याशी शेअर करावा म्हणून बनवते आहे. डीमार्टमध्ये आधी डीमार्टचं पूर्ण सामान खाली होतं. आता त्यांनी दोन डिपार्टमेंट केलेले आहे, खाली आणि वरती जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला जाते किंवा पायऱ्यांनी पण जाऊ शकते, पण आता ट्रॉली असल्यामुळे आम्ही लिफ्ट यूज करणार आहोत. ये क्या कर रहे हैं आप? वाह व्हाट ए क्वेश्चन। ये मैं क्या कर रहा हूँ? पिछले 1.25 मिनट से तो चला, लिफ्ट ओपन झालेली आहे. लिफ्टमध्ये जाताना स्पेशली मुलांसाठी आणि सुमितसारख्या मुलांसाठी तर जास्त काळजी घ्यावं लागते. चला, आता आपल्याला वरती जायचं आहे. मी लिफ्टमध्ये पण व्हिडिओ चालूच ठेवलेला आहे. थोडा मी माझा पण चेहरा दाखवून देते तुम्हाला. लिफ्ट ओपन झाल्याबरोबर सुमित बघा कसा पळत सुटलेला आहे. त्याला पळत सुटला आणि आता त्याला सर्वात आधी काय दिसते? सर्वात आधी तर मला चष्मे दिसले आणि हे फ्लावर. बिझनेस मॅनेजमेंटचा जो कोर्स असतो हा याच्यासाठी. लिफ्टमधून निघताच बरोबर आपल्याला हे फ्लावर दिसतात. विकण्यासाठी आहे, पण छान दिसतात, सुंदर. बघा किती खालच्यापेक्षा वरती थोडी गर्दी कमी वाटते आहे, कारण की खाली जे आहे ते डेली यूजवालं सामान आहे, जे नेहमी लागते, आणि वरती जे आहे ती आपला शॉपिंग आहे, म्हणजे कधी कधी त्याची गरज पडते. बघा, सुमितला आधी हा फॅन दिसलेला आहे, पण हा फॅन चालू नाही होता, त्याच्यामुळे त्याची थोडी चिडचिड झालेली आहे. मला वाटतं याचे सेल्स याच्या खोक्यामध्ये असतील, आणि हे एक सॅम्पल म्हणून वरती ठेवलेले आहे त्यांनी. एंट्री केल्याबरोबर आधी मुलांचं, हा पण एक बिझनेस मॅनेजमेंटचा एक कोर्सचा एक भाग आहे. एंट्री केल्या तुम्हाला दिसेल की आधी खेळणी किंवा चॉकलेट ठेवलेली असतात. बघा, आता त्याला दुसरं दिसलं आणखी. आता त्यांनी गाडी घेतली. थोडं समोर गेलं की कपडे असतात, काही बॅग्स असतात, आणि थोडं समोर गेलं की खेळणी असतात. पुन्हा मग काही शूज असतात, काही सोफ्याचे कवर, चादर, बेडशीट असतात, आणि पुन्हा खेळणी असतात. काही कळत नाही हे कशासाठी असते. आता तो आणखी पळत सुटलेला आहे. त्याला असं वाटत आहे की काय घेऊन काय. मी थोडी नजर फिरवले. हे बघा, मी म्हटलं तसंच झालेलं आहे. पुन्हा खेळणी. आता त्यांनी टाकले आता ट्रेलीमध्ये. आता तो पुन्हा सुटेल. मला वाटलं आता इकडे तरी काही नसेल, म्हणून आम्ही या लाईनीत थोडं जाण्याचा प्रयत्न केला. आता बघा, या लाईनीत आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या. तर इथे खेळणी नाही आहे, तर इथे आहे आपले किचनमधले सामान, जसं चिमटा आहे. अजून इकडे मला काय दिसतं, इकडे टाटो दिसते, वाट्या दिसते आहे, गाजर किसणी दिसते आहे. तर तो आता त्याच्या मागे लागलेला आहे. बघा, टाटो छान छान. बघा, आता तो काहीतरी वेगळं उचलून आणेल. याचं तर मला नाव पण नाही माहिती यांनी काय उचललेलं आहे. तर म्हणजे सतत काही ना काही उचलायचं आहे. हा जो ब्लॉग बनवलेला आहे हा पूर्ण मी सुमितसाठीच बनवलेला आहे, की सुमितची मस्ती बघा कशी राहते. डीमार्ट सगळ्याचकडे आहे, सुपर बाजार आहे, मोठे मॉल पण सगळ्यांनीच पाहिलेलं असेल, पण माझ्या मुलांची मस्ती. हे बघा, हे आणखी त्यांनी काय उचललं, हे मला वाटते गाजर किसणी आहे. हां, हे पण त्यांनी टाकलेलं आहे. खुशी होते त्याला एखादी वस्तू टाकण्यात. आपल्याला तितकी खुशी नाही होत, कारण की आपल्याला माहीत आहे की याचं बिल वाढणार आहे. पण त्याला खुशी होते. एक त्याचे पप्पा मला वाटते काहीतरी दुकानाचं सामानाचं बघत आहे. चला तर मित्रांनो, आता नंतर भेटूया. बाय बाय.